शक्ती आणि आध्यात्मिकता. एकाग्रतेमध्ये दिव्य शक्तीचं भांडार भरलेलं आहे. सांसारिक जीवनात मनाच्या शक्तीनं मोठी मोठी अद्भुत कार्य पार पाडली जातात. या मनशक्तीला जेव्हा बाह्य विषयांपासून ओढून अंतर्मुख केलं जातं, असाधारण कठीण परिश्रमाद्वारे तिला सुव्यवस्थितरित्या आत्मसाधनेमध्ये केंद्रित केलं जातं, तेव्हा अद्भुत आणि आश्चर्यकारक परिणाम समोर येतात. त्या अनुभवानाच रिद्धी सिद्धी म्हटलं जातं. आध्यात्मिक साधनेच्या फलस्वरूप अशा काही विशेष योग्यता मानवाला प्राप्त होऊ शकतात, ज्या सर्वसाधारण माणसाला अप्राप्य असतात. अशा प्रकारच्या सिद्धी योग साधनेनं जर मानवाला लाभल्या, तर त्या सतत सुखाच्या वैभवाच्या मागे फिरत असणाऱ्या माणसाला योग साधनेचं आकर्षण वाटलं नसतं. इंद्रिय भोगाचा त्याग करून साधनेच्या कठोर जीवनाकडे तो वळला नसता. फलस्वरूप अत्युच्च कोटीचा लाभ पदरात पडणार नसेल, तर कोणीही साधक योग साधनेचं शुष्क निरस कष्टाचं कठोर अरुचिकर जीवन स्वीकारण्यास तयार होणार नाही. केवळ आळसापोटी जटाधारी होऊन जीवनापासून दूर पळणाऱ्या मूर्ख अडाणी दांभिक संन्यास घेऊन ध्येयहीन फिरत राहणाऱ्या ढोंगी साधूचा विचार इथे नाही. सर्वांनाच ही गोष्ट लागू होत नाही. विद्या, वैभव, बुद्धी, प्रतिभा आदी सर्व गुणसंपन्न व्यक्ती जेव्हा विवेकपूर्वक सांसारिक भोगविलासांचा त्याग करून आत्मसाधनेत प्रवृत्त होताना दिसून येतात, तेव्हा मिळणारा आत्मलाभ किती उच्च कोटीचा असेल याचा आपण विचार करू शकतो. प्राचीन काळी जे तपस्वी होऊन गेलेत किंवा आजही जे खरे तपस्वी आहेत, ते विवेकबुद्धीनं प्रेरित होऊनच या मार्गावर आले आहेत. इंद्रिय भोगापेक्षा आत्मसाधनेनं मिळणारा लाभ अनंत गुणांनी श्रेष्ठ आहे. हा निर्णय त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा कौल घेऊन गंभीर विचार करूनच घेतलेला आहे. आत्मज्ञानाच्या लाभाचा मोहच त्यांना स्थूल वस्तूंमध्ये रस न घेता सूक्ष्म संपदा प्राप्त करण्याकडे घेऊन जातो. जे लोक तळमळीनं आणि खऱ्या निष्ठेनं आध्यात्मिक साधनेकडे प्रवृत्त होतात, त्यांचे परिश्रम फलद्रूप होतात. त्यांच्यात एक प्रकारचा विशेष शक्तीचा उद्भव होतो. त्यालाच आत्मबल म्हणतात. हे बल अन्य सांसारिक बलापेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. प्राचीन काळी राजा विश्वामित्राची समस्त सेना आणि संपदा तपस्वी वशिष्ठांच्या आत्मबलापुढे पराजित झाली होती. दिग्बलम क्षत्रिय बलम ब्रह्मतेजो बलम बलम हे जाणून विश्वामित्र राजपाट सोडून आत्मसाधनेच्या मार्गावर आले. कारण राजापेक्षा ऋषी जास्त बलवान आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. आत्मबलाच्या सामर्थ्याचा त्यांना अनुभव आला. लहान लहान कार्यातूनच माणूस श्रेष्ठ कार्याकडे मार्गक्रमण करत असतो. राज्याचा त्याग करून विश्वामित्राचं योगी होणं हे त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. गौतम बुद्धाचं चरित्र देखील याच सत्याची पुष्टी करतं. खऱ्या अर्थानं आत्मसाधनेमध्ये लीन असणारे उच्च दर्जाचे खरे व्यापारी आहेत. छोटा रोजगार सोडून ते शाश्वत कमाईच्या मागे जात आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा. आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.